उठले आणि डायरेक्ट हॉलमध्ये गेले टाईम बघायला. बघते तर काय, बाय 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 9:30 वाजले होते. नंतर म्हटलं चल बाई लाग तू आता कामाला. मस्त मागं गेली, बघितलं तर ऊन पण होती. अर म्हटलं लई टाईम झाला. त्याच्यानंतर मस्त फ्रेश झाली, नाचत उडत तसे बदाम खाऊन घेतले. तिची सायकल खूप घाण झाली होती, ती चिखलान भरली होती. म्हटलं चाल ते पण घेऊन टाकावं. घॅंग घॅंग करून मस्त अशी पार्किंगला लावली. आणि बघा त्याच्यानंतर बढिया मस्त असं सिरियसली एकदम अभ्यास करताय बरं का मी. म्हणजे पुस्तक वाचताना आता समजा ॲक्टिंग करते, खरंच पुस्तक वाचतं. मस्त पुस्तक वाचलं. आणि मग आता नवरा तर घरी नव्हता. म्हटलं चला काहीतरी कपडे तर टाकावं लागेल आपल्याला. आज कपडे पण नव्हते म्हणून एक्स्ट्राची इकडून तिकडूनचे बकेटभर कपडे जमा केले आणि ती धुणंवालीला देऊन दिले. असं तर सोडायचं नव्हतं. मस्तपैकी असं साफ केलं आणि पोरीने एवढ्या 2च मिनटात राडा केला. तूप पण करून घेतलं. आणि तिची आज मैत्रीण आली होती. आणि बघा ॲक्टिंग काय चालली, वा रे देवा भाईसाब. पूर्ण राडा केला होता दोघींनी. त्यांना अख्खी पार्किंग कमी पडली होती बघा तुम्ही, तुम्हाला दिसनच. मग इथं मग इकडून बॉल फेक तिकडून बॉल फेक, आई इकडे ये तिकडे ये असं चाललेलं होतं. त्याच्यानंतर मस्त उत्तप्पा बित्तप्पा केला त्याच्यासाठी. आणि नंतर मग म्हटलं चल बाई आता दुकानात जाऊन बसावं. त्यांना फोन लावला, म्हटलं माझी काय आज इच्छा नाही स्वयंपाक करायची, तुम्ही पावभाजी घेऊन या. मस्त ते पावभाजी घेऊन आले. घरात काम पडलेले ते जेवढ्याच जोशनं पावभाजी खाल्ली तेवढ्याच जोशनं कामाला लागली. जेवढे भाजीवरचे कपडे दिसते का तेवढे सगळे करून टाकले. आता तुम्हीच मला सांगा, तुम्हाला कोणत्या भाषेत माझे ब्लॉग पाहायला आवडेल.